मनोज जरांगेंनी नुकतीच आता एका मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे। 29 ऑगस्टला हे आंदोलन होणार आहे आणि पूर्वी अनेक आंदोलनं केलेल्या जरांगेंची यावेळीची मागणी आहे की हैदराबाद गॅजेटच्या 58 लाख मिळालेल्या कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र वाटण्यात सरकार करत असलेली दिरंगाई। पण आता हे सुरू असतानाच दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर येतोय, तो म्हणजे याच नोंदींच्या आधारे काही काळापूर्वी सरकारने वाटलेली अनेक कुणबी प्रमाणपत्र आता अवैध ठरतायत। काय होतंय नेमकं असं? मराठवाड्यात काही लोकप्रतिनिधींचं पद यामुळे धोक्यात आलंय। नक्की हा प्रकार काय आहे? नुसतं प्रमाणपत्र मिळून जर ते पडताळणी समित्या अवैध ठरवत असतील तर अशा आरक्षणाचा फायदा तरी काय? मग हे मनोज जरांगेंच्या लढ्याला मिळालेलं एक प्रकारे अपयश म्हणावं की सरकारच्या चुका? हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। मनोज जरांगेंनी मागच्या काही वर्षांपासून मराठा समाजाची आंदोलनं केली, त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला। तशा बऱ्याच मागण्या सुद्धा पूर्ण झाल्या। मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गात आरक्षण देता येणार नव्हतं। 50% पुढे आरक्षणाची मर्यादा जाण्याचा प्रश्न होता आणि हे आरक्षण कायद्याच्या अंतर्गत टिकणारं नव्हतं। त्यामुळे मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजेच ओबीसी मधून आरक्षण देण्याचा एक मार्ग होता, जो की शाश्वत असा होता आणि त्यासाठी मराठा समाजातील मंडळींना मराठा कुणबी व्हावं लागणार होतं, कारण मराठा कुणबीचा समावेश ओबीसी मध्ये होत होता। पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात जिथे जिथे मराठ्यांच्या कुणबी असल्याच्या नोंदी उपलब्ध होत्या तिथे तिथे मराठ्यांनी कुणबीमध्ये यायला सुरुवात केली, आपली प्रमाणपत्र मिळवली। पण महत्त्वाचा प्रश्न होता मराठवाड्याचा, कारण महाराष्ट्रातला हा मोठा प्रदेश देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हैदराबादच्या निजामाच्या संस्थानात होता। मग सरकारने हैदराबाद गॅजेटमधून या नोंदी शोधायला सुरुवात केली। त्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि या समितीने 58 लाख मराठा कुणबी नोंदी शोधून काढल्या। त्यांच्यामुळे मराठा समाजाला मराठा कुणबी अंतर्गत ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। मग मराठवाड्यात आशेचं वातावरण पसरलं। ज्यांच्या नोंदी आढळल्या त्या कुटुंबांना सरकारमधल्या मंत्र्यांच्या हस्ते नवं कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं। इव्हेंट झाला, फोटोशूट झालं। जरांगेंमुळे हे शक्य झालं अशा सर्वत्र चर्चा होऊ लागल्या। पण आता या सगळ्यात एक मिठाचा खडा पडलाय, कारण झालं असं की ही नवी दिली गेलेली कुणबी प्रमाणपत्र आता अवैध ठरायला सुरुवात झाली आहे। मराठवाड्यात काही लोकप्रतिनिधींच्या बाबतीत हा प्रकार घडलाय। 2025ला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी होते आणि इलेक्शन फॉर्म भरताना त्यांनी सादर केलेली प्रमाणपत्र ही जात पडताळणी समित्या आता अवैध ठरवत आहेत। सगळ्यात आधी बीड जिल्ह्यात माजल गावात हा प्रकार घडला। तिथल्या महानगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंकुश अंबोरे सरोदे यांचं कुणबी जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं होतं। नगरसेविका रेखा अंबोरे सरोदे यांचं जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने 20 जूनला रद्द करून जप्त केलं आणि त्यांनी पुप्पा गावच्या सावंत आडनावाच्या वंशावळीतल्या नाम साधर्म्याचा फायदा घेत प्रशासनाची दिशाभूल करून हे प्रमाणपत्र मिळवलं होतं असा त्यांच्यावर आरोप झाला होता। यापूर्वी निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला होता। अखेर समितीने हे प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे सरोदे यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं होतं। दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या समितीच्या या निर्णयाविरोधात सरोदे यांनी कोर्टात धाव घेतली आहे। तसंच परभणी जिल्हा परिषदेच्या पूर्णा तालुक्यातल्या गौर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य कोमल पारवे यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवलंय। पारवे यांचा मराठा कुणबी असल्याचा दावा समितीने अमान्य ठरवला। त्यांच्या विरुद्ध केल्या गेलेल्या तक्रारीत त्यांचं माहेरकडचं नाव कोमल गंगाधर पारवे तर सासरकडचं नाव कोमल नवनाथ देसाई असं असून त्यांनी सादर केलेलं जात प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं म्हटलं होतं। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच प्रकार घडला। संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या प्रहारच्या गोलटगाव गटाच्या एकमेव सदस्या ज्योती शिंदे यांचंही कुणबी जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं। मराठवाड्यात अशा 3-4 लोकप्रतिनिधींचं मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरलं, सदस्यत्व धोक्यात आलं आणि या सगळ्यामुळे खळबळ उडाली। मग ज्या 58 लाख कुणबी नोंदी समोर आल्या, मराठा समाजाला आनंद झाला, त्यांच्या आधारे प्रमाणपत्र मिळाला, आता कुठे सुरुवात झाली? हे सगळं दीर्घकाळ टिकणारं नव्हतं काय असा सवाल आता उपस्थित होतोय। खरं तर मराठा समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला मराठा कुणबी असल्याचं सिद्ध करायचं असेल तर 2 नोंदींपैकी एक नोंद पुरावा म्हणून लागते। पहिली म्हणजे शालेय नोंद आणि दुसरी महसुली नोंद। शाळेत आपल्या आजोबा पणजोबा किंवा खापर पणजोबा यांच्या नावापुढे कुणबी उल्लेख असल्यास प्रमाणपत्र मिळू शकतं, किंवा मग महसुली म्हणजेच सरकार दरबारी असलेल्या दस्तऐवजांमध्ये तसा उल्लेख पाहिजे। या 58 लाख नोंदी अशाच दस्तऐवजांमधल्या होत्या आणि त्यांचा फार व्यापक परिणाम होणार होता, कारण 58 लाख नोंदींच्या आधारे प्रत्येक माणसाचं कुटुंब धरलं तर सुमारे 1.5 कोटी लोकांना त्याचा फायदा मिळणार होता। या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाली खरी, पण प्रमाणपत्र मिळणं फक्त पुरेसं नसतं, तर त्याची कधी ना कधी पडताळणी होते आणि मग पडताळणी समित्या त्यावर आक्षेप घेऊ शकतात। याच पडताळणी समित्या आता ही नवी प्रमाणपत्र बाद ठरवत असतील तर मग त्याचा उपयोग काय?
मग हे खरंच कायद्याच्या कसोटीसमोर टिकणारं आरक्षण नाहीये का, असा प्रश्न मराठा समाजातील जनतेला आता पडतोय. मनोज जरांगेंना याबद्दल विचारल्यावर ते म्हणतात की सरकारचा हा डाव आहे आणि ते नोंदींमध्ये अफरातफर करतायत. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या हैदराबाद गॅझेटच्या नोंदीवरच आक्षेप घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे की त्या नोंदी मुळातच स्पष्टपणा आणि नेमकेपणा नसून मोघम होत्या आणि त्याने 90% मिळणारे प्रमाणपत्र भविष्यात अवैध ठरवली जातील. त्यामुळे शिंदे समितीने आणलेल्या या नोंदी खरंच उपयोगाच्या नाहीयेत का? आरक्षण खरंच कायद्याच्या कसोटीसमोर टिकणारं नाहीये का? जरांगेंच्या लढ्याला हे मिळालेलं अपयश म्हणावं का, असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीयेत. आता 29 ऑगस्टला जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा दिलेला इशारा आणि त्यांचे पुढे काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या एकूणच कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.